सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। संजीवजी, लोकांना ऍड करा, ते जॉईन करण्याचा प्रयत्न करताय. हो हो. जय गुरुदेव. सुप्रभात. कसे आहात सगळे? झोप झालीये सगळ्यांची आज पूर्ण? हो. कोणतीही नवीन गोष्ट जर आतमध्ये घ्यायची असेल, म्हणजे आपल्या चित्तामध्ये धारण करायची असेल, तर मन शांत आणि स्थिर असावं लागतं. आणि मन शांत आणि स्थिर प्रभातेच्या वेळेस त्याच वेळेस शक्य असतं, ज्या वेळेला आपली झोप शांत झालेली असते. मागच्या स्वाध्याय वर्गामध्ये आपण नको रे मना क्रोध हा खेदकारी, हे 5व्या श्लोकातलं पहिली जी लाईन आहे ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. थोडं माफ करा, 6व्या श्लोकातली पहिली लाईन आहे ही आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. काय होता बरं तो घोषवारा? तर तो घोषवारा असा होता की आपण क्रोध का निर्माण होतो, आपल्याला क्रोध का येतो, आणि या क्रोधाच्या मुळाशी काय असतं. परंतु या सगळ्या जी माहिती, इन्फॉर्मेशन किंवा क्रोधाला जे समजून घेतलं, त्याच्यातून आपल्या हाती एक लागलं की हा जो क्रोध आहे तो आपल्याला खिन्नता निर्माण करतो. आपल्या आतमध्ये एक प्रकारची खिन्नता या क्रोधातून उत्पन्न होते. नुसतीच खिन्नता नाही, तर त्याच्यातून अनुत्साह, नैराश्य, त्याचबरोबर विषण्णता आणि वैताग या गोष्टी जन्माला येतात. आणि ह्या गोष्टी जर आपल्या जीवनाचा प्रिडॉमिनंट भाग असतील, किंवा आपल्या मनामध्ये ज्या भावना जन्माला येतात त्या भावनांपैकी या भावना जर अधिक जास्त पद्धतीने असतील किंवा प्रिडॉमिनंटली असतील, तर त्याचा सर्वकष किंवा सारासार परिणाम काय होणार आहे, याचा ज्याचा त्यांनी विचार करून पहा. म्हणजे आपण सकाळी उठतो, प्रत्येकाला सकाळी उठल्यावरती दिवसभरामध्ये काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं असतं, काहीतरी व्हॅल्यू क्रिएट करायची असते. आणि ही जी व्हॅल्यू आपण निर्माण करतो त्याचा मोबदला आपल्याला मिळतो. क्रिएशनचा संबंध, व्हॅल्यू क्रिएशन म्हणजे एखादं मूल्यवर्धन करणं, याचा संबंध आपल्या आंतरिक शांततेशी, आपल्यातील आंतरिक शांतता ह्याच्याशी संबंधित आहे. आणि त्या शांततेतून जन्माला आलेलं आपल्यातलं इनोव्हेशन म्हणजे सृजनशीलता. शांतता म्हणजे काय? तर सर्वार्थाने आपल्या इमोशन मधला बॅलन्स. आणि मग आपल्या इमोशनचा आधार जर अशी खिन्नता, विषण्णता, नैराश्य हे जर असेल, तर त्याचा स्वाभाविक परिणाम काय होणार आहे बरं? आपण खरंच आयुष्यामध्ये जे साध्य करण्याकरता किंवा आपलं जे इप्सित आहे, जी मनोकामना आहे, ज्या गोष्टी निर्माण करायच्या आहेत,
त्या खरंच करू शकू का? वर करणी हा क्रोध आपल्याला परिणामकारी वाटतो. आपण दुसऱ्यावर चिडलो की मग तो आपल्या मनासारखा वागतो. परंतु या क्रोधाचा आपल्या आतमध्ये जो परिणाम घडतो, तो इतक्या स्तरांवरती असतो. आणि मग यातून काय घडतं, तर परिस्थितीचं यथायोग्य स्वरूप आपल्याला समजत नाही, लक्षात येत नाही आणि विचारांमध्ये एक विसंगती आणि विस्कळीतपणा जन्माला येतो. आणि ज्यावेळेस विचारांमध्ये विसंगती आणि विस्कळीतपणा जन्माला येतो, त्यावेळेला आपल्याकडून कृती नीट घडत नाही. म्हणजे आपण जे आचार, विचार आणि उच्चार या तिन्ही पटलांवरती सिंक्रोनाइज हे जे होण्याचं मनाच्या श्लोकामध्ये शिकत होतो, ते नेमकं या क्रोधामुळे ती मेकॅनिझम डिस्टर्ब होते. लक्षात येतंय का प्रत्येकाच्या? शेवटची 2 वाक्य पुन्हा सांगितली तर बरं. परिस्थितीचं योग्य ते स्वरूप जाणून घेता येत नाही आणि परिस्थिती जर योग्य पद्धतीने कळली नाही, तर विचारांमध्ये विसंगती आणि विस्कळीतपणा येतो आणि याचा परिणाम असा घडतो, की आपण विचारच क्लिअर नसतील, तर आचार योग्य होणार नाही. विचार, आचार आणि उच्चार हे तिन्हीही सिंक्रोनाइज असायला पाहिजेत. तर यातलं सिंक्रोनायझेशन डिस्टर्ब होईल आणि ज्या क्षणी याचं सिंक्रोनायझेशन डिस्टर्ब होईल, त्यावेळेला आपल्याला हवा तो रिझल्ट आपल्या कृतीमधून जन्माला येणार नाही. म्हणून या क्रोधाला समर्थ खेदकारी म्हणतात, कारण हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात जिथे आहात तिथून एक स्टेप मागे खेचून आणतो. या क्रोधाविषयी आपण नीट समजून घेतलं, की याची उत्पत्ती कशातून घडली आहे. त्याचे 2 विभागही आपण मागच्या वेळेला केले होते. ज्यांनी मागचा स्वाध्याय ऐकला नसेल त्यांनी तो जरूर ऐकावा. कारण जर क्रोध हा खेदकारी असेल, तसाच तो हितकारीही असतो. हेही आपण मागच्या वेळेला समजून घेतलं होतं. आता आपण काही छोट्या-छोट्या क्लुप्त्या बघणार आहोत, की ठीक आहे बाबा मला कळलं, की बाबा हा क्रोध वाईट आहे वगैरे सगळं. पण तरी मला जर आला, तर आता करायचं काय? तर बऱ्याच वेळेला आपण चिडलेली लोकं बघतो आणि ती कशी दिसतात आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघून आपल्याला बऱ्याच वेळेला हसू येतं. मग ज्यावेळेस आपल्याला राग येतो ना, त्यावेळेस आपण ते चेहरे आठवायचे, की "अरे मी कसा दिसेन? आत्ता कसा दिसत असेन?" असा विचार करायचा. दुसरा विचार असा करता येऊ शकतो क्रोध आल्यावरती, की या संपूर्ण सृष्टीमध्ये मनुष्य ही एकमेव अशी जात आहे, की जिला हसता येतं. बाकी बघा, सगळ्या प्राणीमात्रांना तुम्ही त्यांना रडताना पहा. पण हसताना कधी गाय पाहिली आहे का? हसताना कधी कुत्रं पाहिलंय का? हसताना कधी मांजर पाहिली आहे का? ही जी दैवी देणगी आहे ना, ती फक्त आणि फक्त मनुष्य जातीलाच उपलब्ध आहे. तर या दैवी देणगीचं विस्मरण कधी होऊन द्यायचं नाही. राग आला, की आपला दिसणारा चेहरा आठवायचा आणि ही दैवी देणगी सुद्धा आठवायची. आणि मग एवढं जे आपल्याला अ, सुंदर, विलोभनीय आणि युनिक असं जे आपल्याला मिळालेलं हे सौंदर्य आहे याचा विचार करायचा. ते कसं विद्रूप होतंय? पुढे गेल्यावरती ह्या
क्रोधाची अभिव्यक्ती म्हणजे जर राग आला तर काय घडतं? बऱ्याच वेळेला मुलं हातपाय आपटतात किंवा आपलेही हातवारे होतात. शब्दाचा स्वर वाढतो. हे ज्या वेळेला आपल्या लक्षात यायला लागतं, हे ज्या वेळेला आपल्याला ध्यानामध्ये यायला लागतं, त्यावेळेस आपण त्यावेळेला आपण त्या इंद्रियांना, मग ती कर्मेंद्रिय असतील किंवा ज्ञानेंद्रिय असतील, त्यांच्यावरती पुन्हा ताबा मिळवायचा. पण क्रोध आल्यावरती ही कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आपल्याला निदर्शनास आणून देत असतात, की आपला तोल जातोय. पुढे कुठलाही मुद्दा विनाकारण प्रतिष्ठेचा करायचा नाही. कोणत्याही मुद्द्याच्या मागे आपली प्रतिष्ठा लावायची नाही. कारण प्रतिष्ठा लागली, इगो आला, की क्रोध हा येतोच. हे एक लक्षात ठेवायचं. क्रोधाच्या प्रसंगाकडे बऱ्याच वेळेला असं होतं, की प्रसंग जो असतो ना, तो फार मजेशीर आणि गमतीशीर असतो. पण तो तितकाच महत्वाचा पण असतो. त्या प्रसंगाकडे आपण जर त्रयस्थपणे काय चाललंय असं साक्षीत्वाने बघण्याचा प्रयत्न केला ना, तर आपल्याला त्या प्रसंगातला आपला रोल काय आहे आणि आपण नेमकं काय करायला पाहिजे, चिडण्याच्या व्यतिरिक्त, हे लक्षात येतं. पुढे माझी आई मला सदैव सांगते, आपल्याला जर दुसऱ्यावरती राग आला ना, तर आपण आधी स्वतःच्या पायाशी भांडायचं. मग स्वतःच्या पायाशी भांडायचं म्हणजे काय करायचं? तर आपण राग आला की पहिलं काय करायचं, तर आत्मपरीक्षण करायचं आणि विवेकावरती तपासून पाहायचं, की खरंच हा राग येण्याची आवश्यकता आहे, तो अनिवार्यता आहे. काय आहे या क्षणाची आवश्यकता? हे नीट समजून घ्यायचं. म्हणजे या रागावरती आपल्याला काही प्रमाणामध्ये कंट्रोल मिळवणं सहज शक्यच आहे. जर दुसरा व्यक्ती आपल्यावरती रागवत असेल, तर तो राग हा एकतर्फी चालू द्यावा. त्याला कुठल्याही प्रतिक्रियेमध्ये उतरू नये. दुसऱ्याच्या कृतीच्या प्रतिक्रियात्मक स्वरूपात जर राग जन्माला येत असेल, तर रिॲक्शन देताना आपण थोडं थांबावं. कोणतीही रिॲक्शन द्यायच्या आधी आपण साधारण 24 तासाचा वेळ मागून घ्यावा. कोणतीही रिॲक्शन देताना पॉज, थोडा थांबणं आवश्यक आहे. दुसरं, आपला राग आपल्या आटोक्याच्या बाहेर जात असेल, तर दीर्घ श्वसन आणि शवासन या दोन्ही गोष्टी ताबडतोब कराव्या. ऑफिसमध्ये असाल आणि असं होत असेल, तर खुर्चीमध्ये बसून दीर्घ श्वसन हे नक्की करावं. आणि जर शक्य झाल्यास अशा वेळेस तुम्ही डाव्या नाकपुडीनी जेवढं जास्त ब्रीथिंग करता येईल तेवढं जास्त ब्रीथिंग करावं. या छोट्या-छोट्या टिप्स आहेत, ज्या आपण अजूनही काही आहेत, सगळी लिस्ट आहे, की सहनशक्ती आणि आत्मनिवेदन म्हणजे भगवंताशी संवाद साधावा. जर आपण पुढे जाऊन मानस पूजेवरती कार्यशाळा घेतली, तर हा आत्मनिवेदन कसा करायचा, हा एक टप्पा आपण समजून घेणार आहोत. तर भगवंताला शरण जाऊन सहनशक्ती आणि आत्मनिवेदन या 2 गोष्टींचा वापर करावा. अजूनही 12-15 टूल्स आहेत. मी ग्रुपवरती सगळ्यांना शेअर करेन. म्हणजे कधी जर हा क्रोध आपल्यावरती हावी व्हायला लागला,
तर त्याला यथायोग्य पद्धतीने आपल्याला वापरता येईल. आपलं उद्दिष्ट असं असायला हवं, की हा क्रोध आपला सेवक आहे आणि ना की आपण त्या क्रोधाचे गुलाम. सध्या आपण त्याचे गुलाम होऊन बसलेलो आहोत, म्हणून तो त्याला जसं हवंय, त्याला जसं वळवायचं तसं तो वळवतोय. तर हा त्याच्याकडे गेलेला कंट्रोल आपण हा आपल्याकडे घ्यायचा आहे. आणि क्रोध हा एखाद्या रोल प्रमाणे करता येतोय का ते बघायचं आहे. म्हणजे नाटकामध्ये कसे वेगवेगळे रोल प्ले करतात लोकं, तसं हा चिडणं हा सुद्धा एक रोल आपण प्ले करू शकतो का? असा एक एक्सरसाइज करून बघण्याचा प्रयत्न करायचा. आता वर करणे पाहता आपल्याला हा क्रोध दिसतो. परंतु या क्रोधाच्या मुळाशी काय असतं? हे जर बघितलं तर समर्थ आपल्याला सांगतात, "नको रे मना काम नाना विकारी." म्हणजे या क्रोधाच्या मुळाशी असतो तो काम आहे. मग हा काम काय आहे बरं? कारण जर क्रोध हे कार्य असेल, तर त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण असणारच आहे आणि ते कारण म्हणजे हा काम. विचार करून बघा. आपण ज्यावेळेस एखादी इच्छा करतो, आपल्याला एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडावी असं वाटत असतं आणि नेमका त्यामध्ये व्यत्यय आला, की मग आपली चिड चालू होते. मग ती स्वतःकडून ठेवलेली अपेक्षा असू देत, जी घनीभूत किंवा फलद्रूप होत नाही किंवा आपल्या आजूबाजूच्यांकडून आपण ठेवलेली अपेक्षा असू दे. मग ही इच्छा आणि अपेक्षा हे या क्रोधाच्या मुळाशी दडलेल्या आहेत. मग आज आपण हा काम नीट समजून घेणार आहोत. मग आता एखादी गोष्ट समजून घ्यायची म्हणजे त्या गोष्टीच्या बाबत पहिला प्रश्न मनामध्ये निर्माण होतो, की हे नेमकं काय आहे बरं? तर साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत जर बघायला गेलं, तर कामाची व्याख्या शास्त्रकारांनी जी दिलेली आहे, की एखादी गोष्ट हवीशी वाटणं किंवा एखाद्या गोष्टीची इच्छा निर्माण. मग अशा जीवनामध्ये नाना प्रकारच्या इच्छा असतात. नाना प्रकारच्या आपल्याला गोष्टी हव्या-हव्याशा वाटत असतात. मग त्या आपल्याकरता उपयुक्त असो अथवा आपल्याकरता त्या उपयुक्त नसोत. फक्त आपण दुसरीकडे कोणाकडे तरी पाहतो किंवा कुठेतरी एखादी गोष्ट दिसते आणि मग ती आपल्याकडेही असावी अशी इच्छा मनामध्ये निर्माण होते. मग गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये असं आलंय, "काम कामात क्रोध अभिजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्राणश्यती." पहिले 2 शब्द मी जाणीवपूर्वक उच्चारलेले नाहीयेत. ते असे आहेत, "सागत सज्जायते, कामात सागत सज्जायते, कामः कामात क्रोध अभिजायते,
क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश आणि बुद्धिनाशात प्राण. म्हणजे आपल्या मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे निर्माण होतं तो काम. पण समर्थांनी या कामाला विकारी असं म्हटलंय. गीतेमध्ये एके ठिकाणी भगवान हे सुद्धा म्हणतात की हा काम मीच आहे, कामामध्ये माझाच वास आहे. आणि एके ठिकाणी आपण या कामाला विकारही म्हणतो. मग नेमकं खरं काय आहे? काय असू शकतं? तर भगवान ज्या कामाचा पुरस्कार करतायत, ज्या कामाविषयी सांगतायत, तो काम हा धर्म आणि नीती ह्या दोन्हीला संमत असलेला जो काम आहे त्या कामाला विकारी असं म्हटलेलं नाहीये. आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय बरं नेमकं? एक उदाहरण देऊन लक्षात येईल का आपल्या? तो नक्की. आता जसं शरीराला भूक लागण हा शरीर धर्म, आणि आपल्याला या शरीराचं शरीर एव खलु धर्म साधन असं भगवान म्हणतात. मग या शरीराचं पालन पोषण करायचं असेल तर त्याकरता आपल्याला अन्न हे त्याला पुरवणं ही त्याची आवश्यकता आहे, अनिवार्यता आहे. त्यामुळे योग्य वेळेला या शरीराला खाणं देणं हा धर्म आणि नीतीसंमत काम ठरतो. परंतु गडबड इथे येते की मला जेवायला पिझ्झा किंवा पावभाजीच पाहिजे, किंवा मला ना ते तसलं काही आवडत नाही, मला पुरणपोळी असेल तर मजा येते. मग ज्या वेळेस या इच्छांच्या मागे, या कामनांच्या मागे च लागतो, असंच हवं तसंच हवं, ज्या वेळेस ह्या च त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, ज्या वेळेस हा च त्याच्यामध्ये डोकवायला लागतो, त्यावेळेस त्या कामाला विकारी काम, म्हणजे विकार म्हणजे काय लक्षात येत आहे, तर विषयातील आशय निघून जाणं, तो विषय विटणं. आता जेवणामध्ये विषय काय आहे, तर शरीराचं संगोपन होणं, संवर्धन होणं, याकरता या देहाला जे गरजेचं आहे आणि जे आवश्यक आहे तेवढं अन्न त्याला मिळणं, ही वास्तविक गोष्ट आहे. परंतु आपण काय करतो, आपण याच्या मागे आपल्या स्वतःच्या विशिष्ट अशा गरजा त्याच्या मागे जोडतो. यामुळे गडबड होते. लक्षात येतंय का? लक्षात येतंय? आपण बरोबर आहोत का सगळे? मला थंब करून सांगा. त्याच्यामध्ये एक आहे, ते लावून घे ना. त्याच्या पुढचं ग, ते नाही ग.
असू दे ना मग लोक असतील म्हणून. सॉरी, आमच्या घरामध्ये आज खूप पाहुणे आहेत, त्यामुळे आतला आवाज येत होता, म्हणून मी खिडकी लावायला सांगत होतो. लक्षात येते आपण बरोबर आहोत का इथपर्यंत? येस, गुड, व्हेरी नाईस. सो मग आपल्या कामनांच्या मागे ज्या वेळेला च लागतो, ज्या वेळेला आपल्या कामनांच्या मागे आपण काही विशेषण लावतो, त्यावेळेला त्या कामनांना विकार जडतो. आणि असे विकार किंवा अशा पद्धतीची विशेषण आपण आपल्या एन्व्हायरमेंट मधून किंवा आपल्या जन्मापासून आतापर्यंतच्या घडलेल्या वेगवेगळ्या संस्कारातून स्वतःला जोडून घेतलेली आहेत. आणि अशा कामनांचा जे नाना विकारांनी बद्ध आहेत, असा आपला स्वतःचा एक कन्झम्पशनचा पॅटर्न तयार झालाय. म्हणजे विषय सेवनाचा आपला एक स्वतःच्या अशा सवयी तयार झालेल्या आहेत, ज्या विकारांनी युक्त आहेत. या सगळ्याला आपल्याला रिव्हर्स मोड मध्ये घेऊन जायचं आहे. पण हे रिव्हर्स मोड मध्ये घेऊन जाण्याआधी हे नेमकं आहे काय हे आपल्याला कळणं अनिवार्यता आहे. या कामांमुळे किंवा या कामामुळे जो नाना विकारांना जन्म घालतोय, आणि हे विकार म्हणजे आपल्या सवयी. या सवयींचं आपण आजपासून निरीक्षण करणार आहोत. आणि याची नोंद प्रत्येकाने स्वतःच्या वहीमध्ये करून ठेवायची आहे की अशा कोणत्या सवयी आहेत, अशा कोणत्या इच्छा आहेत की ज्यामुळे माझं जगणं कठीण होतं. म्हणजे सकाळी उठल्यावर ना मला ना बाबा चहा लागतोच, मला हे असंच लागतं, ते तसंच लागतं. हे झालं एक उदाहरण. अशी भरपूर उदाहरणं आपल्या जीवनातली आपण घेऊ शकतो. यात अजून एक प्रश्न जरा विचारायचा होता. हो, विचारा ना, नक्की विचारा. आता आम्ही SSY केलंय, तर हो. तिथे चहा कॉफी तर घेतच नव्हते मी पहिल्यापासून, पण कांदा लसूण खात नाही. तर आपण कुठे बाहेर गेलो तर त्यांना स्पेशल काहीतरी करावं लागतं. कितीही सांगितलं की माझ्यासाठी वेगळं काहीही नको, दूध दही सुद्धा मी आनंदाने चपाती बरोबर भाताबरोबर खाते. पण त्यांची चिडचिड होते आणि ते करतात स्पेशल आपल्यासाठी. आणि सारखे मग म्हणत असतात की हे तुझं सगळे नखरे आहेत ना, ते तू बाहेर जाताना सोडून दे, त्याच्यामुळे इतरांना त्रास होतो. म्हटलं इतर जण त्रास करून घेतात, मी काय करू? मी माझ्या परीने सांगत असते. तर काय करायचं? आता हे SSY केला की सगळेच जण SSY खूप जण करतात, पण सगळे काय ते अंमलात आणतातच असं नाही. पण मी जर अंमलात आणली तर मला असं वाटतं की काय करावं कळत नाही. बाहेर जाऊन हे सगळं सोडायचं असतं असं काही जण म्हणतात. पण आता थोडंसं कधी सोडायचं कधी नाही, आता हे आपल्या सोयीने करायचं हे बरोबर पण नाही असं पण वाटतं. याच्यामध्ये ना एक गोष्ट तुम्हाला सांगतो. इंद्रियांची इच्छा पुरवू नये आणि इंद्रियांची इच्छा मारू नये. तसंच आपल्या आजूबाजूच्यांच्याही इच्छा सर्वार्थाने पुरवू नयेत आणि सर्वार्थाने मारूही नये. गुरुजी नेहमी सांगायचे, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाऊ उसके जैसा. म्हणजे आपण SSY केलंय म्हणून आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असा कुठलाही ठसा आणि अशा कुठल्याही गोष्टी ज्या दुसऱ्याकरता त्रासदायी ठरतील, अशा आपण अजिबात करायच्या नाही, असं गुरुजींचं
फर्म मत होतं. हम्म. जर आपल्या एखाद्या नियमामुळे दुसऱ्याची चिडचिड होत असेल, त्याच्या चिडचिडीकरता आपण कारणीभूत होत असू, तर इथे विवेकाच्या कसोटीवरती आपण स्वतःच्या नियमांना थोडं नीट समजून घ्यायला हवं आणि आपल्या नियमांचा आणि आपल्या आचरणाचा लोकांवरती बंधनं आपण आणू नये. कारण आपल्यावरती लोकांचं प्रेम असतं. त्यामुळे त्यांना असं वाटत असतं की ते जसे एन्जॉय करतायत हम्म. तसं आपण खाल्लं तर आपणही त्यांच्यासारखे छान एन्जॉय करू. कधीतरी त्यांची ही इच्छा ही थोडी पुरवायची. पण होतं असं की एका ठिकाणी खाल्लं की ते सगळीकडे ती गोष्ट पसरते की हो हिला चालतं. मग ते सगळीकडे तोच प्रयोग किंवा बाहेर गेलं म्हणूनच की मी म्हटलं की थोडं पुरवायचं, जास्त नाही. बरं. कोणाचं मन तोडायचं पण नाही आणि कोणाचे लाड पुरवायचे पण नाहीत. याचा फाईन बॅलन्स हम्म. आपल्या मराठीमध्ये आहे ना, खूप छान शब्द आहे, तारतम्य. हम्म. तरतम भाव आला पाहिजे. तो फाईन बॅलन्स आपल्याला जमायला हवा. म्हणजे आपल्यासाठी स्पेशल एखादी गोष्ट केली गेली आहे तर तिथे आपला दुराग्रह सोडायचा. थोड्या दुराग्रहाला मोड घालायची. हम्म. हे बघा, आता SSY मध्ये गुरुजींनी कांदा लसूण का सोडायला सांगितलंय याच्या मागचं विज्ञान आपल्याला माहिती आहे का? ते ज्ञान आपण नीट समजून घेतलंय का? त्याच्या मागचं विज्ञान आणि ज्ञान ते असं आहे की कांदा आणि लसूण हे खाल्ल्यानंतर आपली नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट होते. हे जे स्टिम्युलेशन आहे ना, हे अनावश्यक आहे. त्याची आवश्यकता नाहीये आपल्या बॉडीला. फक्त आपल्याला सवय लागलीये म्हणून आपण त्याच्या आहारी गेलेलो आहोत. मग हे अशा ज्या गोष्टींच्या आपण आहारी गेलोय ना, त्याच्यापासून आपल्याला स्वतःला परावृत्त करायचंय. हम्म. एखाद वेळेस आपण जर लोकांकडे गेलो तर त्यांच्या इच्छेकरता कधीतरी हे केलं तर चालू शकेल. फक्त हे जे कधीतरी आहे ना, ते दररोज होता कामा नये. हम्म. हम्म. ठीक आहे. हो. पण हे माहिती नव्हतं की आपल्या नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेशन होतं त्यामुळे. हे माहिती नव्हतं. करेक्ट. बरं झालं सांगितलं. हा, ज्याची आवश्यकता नाही आपल्याला. बर, याच्यावरची आपण अजून पुढे जाऊन डिटेलमध्ये बोलायची इच्छा असेल तर आपण नक्की बोलूयात. पण आत्ता आपण थोडं पुढे सरकूयात. सो आपण समजून हे घेत होतो की शरीराला भूक लागली की ती भूक भागवणं हा शरीर धर्म आहे. ती अनिवार्यता आहे आणि ते धर्म आणि नीतीसंमत कर्म आहे. परंतु ज्या वेळेला त्याला एका विशिष्ट गोष्टीची सवय किंवा त्याला एखाद्या विशिष्ट गोष्टीची गरज जोडली जाते की हे असं झालंच पाहिजे, तसं झालंच पाहिजे, त्यावेळेला त्याला काम जोडला जातो, जो विकारी आहे. असा विकारी काम काय करतो? तर हा विकारी काम मोहाला जन्म घालतो. मग त्या मोहाचं पर्यवसन लोभात होतं आणि लोभ क्रोधाला जन्म घालतो. ही सगळी भावंड एका पाठोपाठ एक पुढे यायला लागतात. मग विकार होणं म्हणजे काय? तर विकार होणं म्हणजे पहिली स्टेप मोहाची उत्पत्ती. मोहाची उत्पत्ती झाली की लोभाची प्राप्ती आणि मग क्रोधाची अभिव्यक्ती. म्हणून ज्या कामामध्ये मोह दडलाय
त्या मोहापासून स्वतःला परावृत्त करायचं आहे, म्हणजे तो काम विकारापासून मुक्त होईल. लक्षात येत आहे? शास्त्रकारांनी 4 पद्धतीचे काम त्यांनी संमत केलेले आहेत की हे काम करणं चालू शकेल. पहिलं सांगितलंय की धर्माने नियंत्रित असलेलं, नीती आणि सदाचाराच्या मर्यादेत वावरणारं आणि संत पुरुष आणि श्रुती आणि स्मृती यांचे आदेश शिरसावंद्य मानणारा काम हा मनुष्याच्या कल्याणाचाच आहे. मनुष्याच्या व्यष्टी आणि समष्टी जीवनाचं कल्याण साधण्याचं, कल्याण घडवून आणण्याचं सामर्थ्य या कामामध्ये आहे, जो धर्माने सांगितलेला आहे, सदाचार आणि नीतीच्या नियंत्रणात आहे, संत मंडळींचे आदेश आहे आणि स्मृती आणि श्रुती याच्यामध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कारण हा जो काम आहे ना, तो काम आपल्या शरीर, मनाच्या आणि बुद्धीच्या उन्नतीकरता उपयुक्त ठरतो. आता या तिन्हीची उन्नती होते म्हणजे नेमकं काय होतं, तर जीवदशा आत्मदशेपर्यंतचा प्रवास सहज साधते. जीवदशा आत्मदशेपर्यंतचा प्रवास ज्यावेळेस करत असते त्यावेळेस तिला काही समष्टी धर्माचरणही करावं लागतं, समष्टीतल्या जबाबदाऱ्यांचंही पालन करावं लागतं आणि वेष्टीतल्या जबाबदाऱ्यांचंही पालन करावं लागतं. आणि मग ते जर न्याय, नीती, संमत असं जर असेल तर ते आपल्याला अधिक सक्षम, समृद्ध, सुदृढ आणि विवेकपूर्ण बनवत जातं. आणि विवेक हा आध्यात्मिक प्रवासातली पहिली पायरी आहे. मग सध्याच्या जगतामध्ये फक्त या काम शब्दाला आहे ना काही वेगळं वलण आणि वेगळं वलय प्राप्त झालंय. काम असा शब्द जरी कानावर पडला तरी बहुतांश वेळेला स्त्री आणि पुरुष संबंधाची असलेली अभिलाषा, आशाशी, या लैंगिक वासनेशी या काम शब्दाचं कोरिलेशन केलं जातं. गंमत अशी झालेली आहे की मनुष्याच्या जीवनातील एवढ्या वेगवेगळ्या भावना आहेत, त्यातली सगळ्यात उत्कट, डॉमिनंट अशी जी भावना आहे ती सेक्सची भावना, याला कामाशी जोडलं गेलंय. परंतु काम म्हणजेच ते असं इक्वेशन नाही. याची प्रत्येकाने स्वतःच्या मनाशी खुंगाट बांधावी. भारतामध्ये किंवा जगामध्ये जीवन जगण्याच्या किंवा हे राष्ट्र आणि या राष्ट्राची इकॉनॉमी चालण्याचे 2 प्रकार किंवा वेगवेगळे वाद आहेत. जसा मार्क्सवाद आहे कम्युनिस्टांचा, तसं भांडवलदारांची भांडवलशाही असा एक वाद आहे, मार्केट इकॉनॉमी. मग या इकॉनॉमीचा पाया कशावरती आहे, तर या इकॉनॉमीचा पाया ह्या माणसांच्या गरजा अधिकाधिक उत्पन्न होणं आणि उत्पन्न झालेल्या गरजा परिपूर्ण करणं ह्यात दडलेला आहे. म्हणजे काय, तर उपभोग
भौतिक गोष्टींचा उपभोग हे आपल्या सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनाचा पाया बनलाय, ज्याला मार्केट इकॉनॉमी किंवा भांडवलशाही असं म्हटलं जातं, ज्याच्यात तुमच्याकडे अधिकाधिक गरजा उत्पन्न व्हाव्यात आणि त्या गरजा तुम्हाला सप्लाय करणारे वेगवेगळे सप्लायर असावेत आणि त्याच्यातून इकॉनॉमीचं रहाटगाडवे चालावं. त्यामुळे गंमत अशी झाली आहे की माणसाचं जीवन हे सर्वार्थाने कन्झम्पशन ओरिएंटेड बनत चाललंय. मग ते कन्झम्पशन म्हणजेच माझ्या इच्छा, म्हणजेच माझ्यामध्ये जन्माला येणारा काम, या सगळ्या गोष्टींची मला आवश्यकता आहे नाहीये, ह्यातला जो विवेक आहे तो विवेक आपण गमवून बसलो. या भांडवलशाहीला मिळालेली विज्ञानाची जोड, याच्यातून माणसाने काय साध्य केलं, तर यातून माणसाने अधिक उपकरणं, अधिक गोष्टी जन्माला घातल्या, ज्याच्यामुळे त्याच्या इंद्रियांना आराम मिळाला, त्याच्या इंद्रियांना काम करणं सोपं गेलं. परंतु ह्या सुखाच्या साधनांमुळे इंद्रियांनी स्वतःची असलेली मूलभूत शक्ती आणि संवेदनशीलता ही इंद्रिय काळाच्या ओघात गमवू लागली आहेत. साधं उदाहरण बघूयात आपण. फार नाही, 15 वर्षापूर्वी मागे जा. 15 वर्षापूर्वी मागे आपल्याला मोबाईल फोन पाठ असायचे की नाही, किंवा कुठलाही लँडलाईन नंबर असू दे किंवा कोणाचाही मोबाईल नंबर असू दे, आपल्याला तो तोंडपाठ असायचा. परंतु आज आज बहुतांश वेळेला आपल्याला आपलाच नंबर पाठ नसतो, अशी परिस्थिती आहे. म्हणजे आपण इंद्रिय सुखांच्या आणि इंद्रियांना आपण जे ईज देतोय, जी सहजता देतोय, जी सुलभता देतोय, जो आराम देतोय, याच्यातून आपण आपल्या इंद्रियांच्या असलेल्या चांगल्या चांगल्या क्षमता काळाच्या ओघात गमवत चाललेलो आहोत. म्हणजे प्रगतीची दिशा ही आपल्याला अधिक गोष्टी कन्झ्युम करण्याकरता प्रवृत्त करतीये, प्रेरित करतीये. याला प्रगती म्हटलं जात आहे. आणि आपल्या इकडच्या ऋषींनी प्रगत व्यक्तीची व्याख्या जी केलेली आहे ती अशी आहे की जो कमीत कमी गरजांवरती अधिक आनंदी आणि सुखी राहू शकतो, असा माणूस आपल्याकडे अत्यंत प्रगत मानला जातो. आहे की नाही विरोधाभास? म्हणजे माझ्या जगण्याचा मापदंड माझ्याकडे असणारी भौतिक संसाधनं ठरवतायत, ना की माझ्यामधल्या असलेल्या अंगीभूत क्षमता. मग क्षमतांचं वर्धन आणि क्षमता वृद्धिंगत होणं आणि त्या क्षमता आपल्याला सर्वार्थाने आपल्या प्रगती करता, म्हणजेच शरीराच्या क्षमता वाढवण्याकरता कशा उपयोगी पडतील, किंवा या जीवदशेपासून आत्मदशेपर्यंतच्या प्रवासामध्ये ह्याचा आपल्याला कशा पद्धतीने उपयोग होईल, याचा विसर आपल्याला पडत चाललाय. ही गोष्ट लक्षात येते का?
हे नीट समजून घ्या. आपल्याला गरजा किती असाव्यात, किती प्रमाणात असाव्यात, ह्याच्या विषयीचा विवेक आपल्यामध्ये जागृत होणं ही आजच्या काळाची गरज आहे. पायामध्ये घालण्याकरता चपलांचे जोड लागतात. पूर्वी आपल्याकडे एकच असायचा, आता जर 15 आहेत तर हे 1 चे 15 हे प्रगतीचं लक्षण नाहीये, तर हे अधोगतीचं लक्षण आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला सांगताही आलं पाहिजे. गरज ही शोधाची जननी असते, पण कशाची गरज आणि कोणती गरज ही शोधाची जननी असते? जी गरज आपल्याला आपल्या मर्यादांच्या पलीकडे जाण्याकरता प्रवृत्त करेल, अशी गरज ही शोधाची जननी असते. ना की अशी गरज जी आपल्याला आणखीन एका सवयीमध्ये अडकवेल, आणखीन एका इन्स्ट्रुमेंट मध्ये अडकवेल. ही गरज ही शोधाची जननी नाहीये, तर ही गरज आपल्या बंधनाचं द्वार आहे. मग आपल्या इच्छा आणि आपल्या गरजा या आपल्याला कुठे घेऊन चालल्यात याचं चिंतन आणि मनन हे आज आपण करायचं आहे. आपल्या आयुष्यातल्या या वेगवेगळ्या इच्छा, या वेगवेगळ्या गरजा ह्या आपल्याला बंधनामध्ये, चुकीच्या सवयींमध्ये अडकवत चाललेल्या आहेत का आपल्यातल्या मूलभूत क्षमतांना, मर्यादेंना बाहेर किंवा त्या मर्यादेच्या पलीकडे जाण्याकरता आपल्याला सहाय्यभूत होत आहेत, याचं चिंतन आणि मनन आजपासून आपण करणार आहोत. आणि आपल्याकडची संसाधनं हे आपल्या प्रगतीचं लक्षण नाही. आपल्या प्रगतीचं लक्षण आपली असलेली चारित्र्य संपन्नता, आपली असलेली विवेक दृष्टी, आपली असलेली, आपण ज्या पद्धतीने आचरण करतोय ते न्याय, नीती आणि धर्मसंमत असलेलं आपलं आचरण, ह्या सर्व गोष्टी हे आपल्या प्रगतीचे मापदंड किंवा प्रगतीचे आधार असायला हवेत, ना की आपल्याकडे असलेली संसाधनं. गरज ही शोधाची जननी असावी, पण तो शोध स्वतःच्या बेस्ट व्हर्जनचा असावा. स्वतःतील सर्वोत्तमाचा शोध आणि बोध असावा आणि त्याचा ध्यास आपल्या कृतीला जडावा. लक्षात येतंय? मी तुम्हाला इथे असं अजिबात सांगत नाहीये की तुम्ही कमी पैसे कमवा किंवा तुमच्याकडे कमी संसाधन असू देत. मला इथे 2 महत्वाच्या संकल्पना तुम्हाला सांगायच्या आहेत की तुमचा प्रवास हा राजभोगीपासून राजयोगीपर्यंत जायला हवा. शहाजी महाराजांना त्यांच्या मुलाविषयी विचारताना हा प्रश्न विचारला होता की तुम्हाला शिवाजींविषयी काय वाटतं. त्यावेळेस त्यांनी हे काढलेले उद्गार आहे की आम्ही राजभोगी आहोत आणि शिवाजी हे राजयोगी आहेत. कुठल्याही गोष्टीचा वापर करण्याच्या आधी किंवा कुठल्याही संसाधनांचा उपयोग करायच्या आधी त्याला योगाची जोड असावी.
उपभोक्तावादाला जर योग जोडला गेला तर व्यक्ती राजयोगी बनू शकतो. संपत्ती खूप असावी परंतु ती वापरण्याची दृष्टी ही योग मधून जन्माला यावी. म्हणून आपण हा स्वाध्याय चालू करताना जे आयुष्याचे 5 आधारस्तंभ सांगितले ना, जे चारित्र्य आहे, जे नीती आहे, तिसरं आहे ज्ञान, चौथी आहे दृष्टी आणि 5वा आहे विवेक. या 5 गोष्टींना समृद्ध करणार कुठलीही गोष्ट हा किंवा याचं भान आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये असावं की जी संसाधनं, ज्या गोष्टी मी वापरतोय त्याच्यामुळे माझ्या या 5 पॅरामीटर्स मध्ये काय सुधारणा घडत आहेत, मी काल जसा होतो त्याच्यापेक्षा आज बेटर आहे का नाही, ह्याचा माणसाने सदैव विचार डोक्यात ठेवावा. आणि आजपासून तुम्ही ही गोष्ट तुमच्या चिंतनामध्ये ठेवणार आहात. पटतंय का? पटत असेल तर मला थमप करून सांगा. थँक्यू. कसं तुम्ही अशी उत्तरं देत असलात की मला गॅरंटी असते की कोणी झोपलेलं नाहीये. म्हणजे बडबडणारा मी एकटाच नाही, माझ्याबरोबर कोणतरी आहे. झोपू तर शकतच नाहीत सर, तुम्ही एवढा एक एक शब्द सांगतायत, तर उलट आम्ही चुकांशी आणि आता ह्याच्याशी सांगड घालण्याचा प्रयत्न करतोय, तर झोपू कसे? छान छान, आभारी आहे. थँक्यू. आता पुढची ओळ. पुढच्या ओळीत समर्थ असं म्हणतायत, नको रे मदा सर्वदा अंगीकारू. आता काही ठिकाणी मना काही पाठभेद आहेत, पण ओरिजिनल मनाचे श्लोक जे आहेत, जे सज्जनगडावरती म्हणले जातात किंवा तिथे जी पत्रिका पब्लिश होते त्याच्यामध्ये नको रे मदा सर्वदा अंगीकारू अशीच ओवी आहे. मग आता 2 शब्द इथे खूप महत्वाचे आहेत, रादर 3 शब्द महत्वाचे आहेत. मद, सर्वदा आणि अंगीकार. मद म्हणजे काय? तर गर्व, उर्मटपणा, उद्दाम स्वभाव, त्याचबरोबर दर्प, हा सांगतो पण 3 महत्वाचे शब्द आहेत या ओळीतले. ते असे आहेत की मद, सर्वदा आणि अंगीकार. तर मद म्हणजे काय हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. तर मदा म्हणजे काय किंवा मद म्हणजे काय, तर उद्दाम स्वभाव, उर्मट स्वभाव, गर्व, दर्प आणि ताठपणा, अहंकार. या अहंकाराची वेगवेगळी रूपं आहेत. माणसाला साधारण 5 प्रकारचा मद चढू शकतो. आणि मद म्हणजे असं वागणं किंवा आपल्या वागण्यातील उर्मटपणा किंवा मस्ती ज्याचा दुसऱ्याला त्रास होऊ शकतो. आणि हा मद कशामुळे प्राप्त होतो बरं? तर 5 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला मद प्राप्त होतो. त्यातला पहिला आहे सत्ता, दुसरी आहे संपत्ती, तिसरं आहे जाती, चौथी आहे कुल आणि 5वा आहे ज्ञान. शास्त्रकार म्हणतात या 5 गोष्टींमध्ये किंवा या 5 गोष्टींमुळे मद प्राप्त होतो. त्याचबरोबर
आपल्याला आपल्या पूर्वीच्या कर्मांमुळे या जन्मामध्ये काही ऍडिशनल ऍडव्हान्टेज मिळतात, काही ऍडिशनल गोष्टी मिळतात. मग काय ऍडिशनल आपल्याला मिळतं? तर बुद्धिमत्ता, शारीरिक क्षमता, संपत्ती, सौंदर्य, असा कोणता तरी एखादा प्लस पॉइंट आपल्याला मिळतो. याचा परिणाम आपल्या बिहेवियर मध्ये किंवा आपल्या स्वभावामध्ये हा उर्मटपणा जन्माला येतो, हा उन्मत्तपणा जन्माला येतो. आणि माझं कोण काय बिघडवणार आहे असा आशयाचा फाजील आत्मविश्वास आपल्या ठायी जन्माला येतो. मग अशा आशयाचे जर भाव आपल्या चित्तामध्ये दाटून येत असतील तर त्याला मद असं शास्त्रकारांनी म्हटलंय. आणि मग हे जर चित्तामध्ये दाटून आलं तर त्याचा स्वाभाविक परिपाक असा होतो की आपण विनाकारण दुसऱ्यांना उपद्रव द्यायला सुरुवात करतो. आणि खरं सांगू का, तो उपद्रव दुसऱ्यांना कमी आणि तो उपद्रव स्वतःलाच जास्त केलेला असतो. कारण त्यामुळे आपण आपलं जे पूर्वसंचित आहे त्याच्या तिजोऱ्या आपल्याच हाताने कमी करत असतो. वृद्धिंगत करणं तर राहिलं दूर, पण त्या नष्ट करण्याचं काम आपण हुबेहूब आणि खूप छान पद्धतीने करत असतो. म्हणून या मदाला कुठल्याही काळामध्ये कधीच अंगीकारू नकोस असं समर्थ आपल्याला निक्षून सांगताय. त्याला थाराच देऊ नको. आणि दुसरी गोष्ट, जर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा जर मद चढत असेल ना तर ती गोष्ट हाताळण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली नाही याची ती पोचपावती आहे. कारण सध्या आंब्याचा सीझन आहे आणि आंब्याच्या झाडावरचा जर कैरीचा आंबा झाला ना तर फांदी आपोआप झुकते, तिला झुकवावी लागत नाही. लक्षात येत आहे का बघा? म्हणजे ज्ञानाचा अहंकार होत असेल तर माणूस ज्ञानी आहे का नाही याच्यावरती क्वेश्चन मार्क तयार होतो. कारण ज्ञान हे विनम्रता देतं. मग जिथे विनम्रतेचा अभाव आहे तिथे ज्ञान असू शकत नाही. जिथे सत्ता, संपत्ती याचा मद आहे तिथे यांच्या वापरण्याची दृष्टी असूच शकत नाही. आणि दृष्टी ही फक्त बघण्याची गोष्ट नाहीये, तर दृष्टी म्हणजे एक विजन आहे, एक पर्पज आहे, एक मिशन आहे. एक उद्दिष्ट आहे, एक ध्येय आहे, एक लक्ष्य आहे जे तुमच्या स्वतःला आणि तुमच्या सभोवतालच्या समष्टीला समृद्ध करणार आहे. पण सत्ता जर दृष्टी नसेल, त्या सत्तेला जर दृष्टीची जोड नसेल तर यापैकी कुठलीही गोष्ट जन्माला येत नाही. आणि जन्माला येतो तो मद, आणि जो मद तुमचा सर्वार्थाने ऱ्हास करतो. असा मत समर्थ सांगतायत की तुम्ही अंगीकारू नका काहीही झालं तरी. लक्षात येत आहे? आपल्याला एखाद्या गोष्टीचा अभिमान असावा, स्वाभिमान असावा, परंतु त्याची मस्ती नसावी. आपल्याकडे पूर्वी यादव कुळाचं उदाहरण आहे. ह्या यादवांना कृष्णाने सर्वार्थाने समृद्ध केलं. खूप प्रगत असं कुळ त्या काळामध्ये यादवांचं झालं. परंतु छोट्याशा अहंकारातून उत्पन्न झालेल्या भांडणातून सात्यकीने कृतवर्मांचा वध केला
आणि ती एक घटना संपूर्ण यादव कुळाच्या विनाशाकरता कारणीभूत ठरली. इतका हा मद भयंकर आहे, जो तुमच्या सर्वार्थाने विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून कुठल्याही काळात त्याचा अंगीकार करू नकोस, कारण हा शिरतो चोर पावलाने, पण काम करतो राजरोस. तो कधी कसा आत शिरतो याचा पत्ता लागत नाही, पण त्याचे परिणाम मात्र सगळं जग भोगतं. तुमच्या सकट सगळं जग त्याचे परिणाम भोगतं. त्यामुळे अशा मदाला आपण आपल्यापासून सदैव दूर ठेवायचं. लक्षात येतंय का? हा जो मद आहे ना, हा वेगवेगळ्या लोकांमध्ये कसा जन्माला येतो ना, हे थोडं आपण समजून घेऊयात. म्हणजे हा कलावंतांमध्ये असतो, विद्वानांमध्ये असतो. शक्यतो ज्यावेळेस मुलं आपली वयामध्ये येत असतात, ज्यावेळेस त्यांचं अडॉलसन्स एज असतं, त्यावेळेस त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या हा मद असतो. पण या मदाला संकल्पाची जोड द्यायला हवी. या मदाला दृष्टी देण्याचं काम हे आईवडिलांचं असतं. मग या मदामुळे बाय डिफॉल्ट काय होतं, तर माणूस इतरांची अवहेलना करतो आणि त्यांच्याकडे तुच्छतेने पाहतो. आणि बऱ्याच वेळेला असं घडतं की जिथे खरंच आदर दाखवायला हवाय, जिथे खरंच विनम्रता दाखवायला हवी, तिथे त्याच्या विपरीत रिॲक्शन आणि कृती, मग ही यंग मुलं असू देत किंवा गृहस्थाश्रमातल्या व्यक्ती असू देत, त्यांच्याकडून नकळतपणे घडते. ज्या वेळेस आपण बेसावध असताना हा मद आतमध्ये शिरतो. याचा परिणाम असा होतो की आपण दुसऱ्यांमधले दोष शोधतो, पण स्वतःतले दोष विसरून जातो. म्हणजे साधू संतांमधले दोष आपल्याला दिसतात, पण स्वतःतल्या दोषांकडे आपण डोळेझाक करतो. इतका हा मद डेंजरस आहे आणि तो बुद्धी इतक्या चखफल पद्धतीने आपली भूमिका मांडते की आपण मदाचे शिकार झालेलो आहोत किंवा त्याच्या आहारी गेलो आहोत याचा संभ्रम आपल्या आतमध्ये निर्माण होतो. त्यामुळे याच्यापासून खूप सावध राहणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की आपल्या घरातली लहान मुलं आपल्यापेक्षा वयाने, अधिकाराने, प्रतिष्ठेने मोठे असलेल्या लोकांविषयी थट्टेने, चेष्टेने बोलतात. हा सुद्धा मदाचाच एक भाग आहे. आणि असं जर तुमच्या पाल्यांपैकी कोणी करत असेल, तर याकरता तुम्ही स्वतः सर्वार्थाने जबाबदार आहात. आणि ते यथायोग्य पद्धतीने त्याचं करेक्शन करण्याची जबाबदारी सुद्धा तुमच्या खांद्यावरती आहे. ही स्वतःशी आज पक्की खुणगाठ बांधा, अन्यथा पश्चातापाशिवाय हाती काही राहणार नाही. आता पुढे जाऊन जे समर्थ आपल्याला सांगतायत ना, ते पुढे ते असं म्हणतात की नको रे मना मत्सरू दंभ भारू. मग आता पुढे जाऊन त्यांनी आणखीन 2 गोष्टींविषयी सांगितलंय आणि त्या 2 गोष्टी आहेत मत्सर आणि दंभ. मग आता मत्सर हा कसा जन्माला येतो बरं? तर मत्सर 3 शब्द इथे पण शेवटच्या ओळीमध्ये खूप महत्वाचे आहेत. त्यातला आहे मद, मत्सर आणि भारू, म्हणजे या सगळ्याचं ओझं. मग मत्सर म्हणजे काय? तर मत्सर म्हणजे
आपल्या अंतःकरणातील शूद्र भावना. तुम्ही म्हणाल हे काय असतं बाबा? सोप्या शब्दामध्ये बघूया की जी गोष्ट आपल्याला हवी होती आणि ती दुसऱ्याला मिळाली, मग त्या दुसऱ्याविषयी जो वाटू लागतो तो म्हणजे मत्सर. साधारण जी लोक नोकरी करतात त्यांना हे लक्षात येईल की आपल्यापेक्षा आपल्या सेम ग्रेड वरती काम करणाऱ्या माणसाला जर आपल्यापेक्षा अधिक पगार मिळाला किंवा अप्रेझल मिळालं, तर आपल्याला त्याच्याविषयी जो स्वाभाविक आतमध्ये जन्माला येतो तो मत्सर आहे. आणि त्या मत्सराचा परिपाक आपण मागेही समजून घेतलं होतं की मग त्याच्याविषयी चुकीच्या गोष्टी पसरवण्यामध्ये आपली एनर्जी वाया जाते, ना की त्याच्याकडून काही चांगल्या गोष्टी शिकण्यामध्ये आपला कल होतो. मत्सराची लागण समव्यवसायामध्ये किंवा समान पातळीवर असणाऱ्या व्यक्तींमध्ये लागण्याची शक्यता अधिक जास्त असते. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये साधक म्हणून वावरत असताना या मत्सरापासून आपण स्वतःची कटाक्षाने आणि काळजीपूर्वक रक्षण करायला हवं. समर्थांच्या जीवनामध्ये समर्थ आणि कल्याण यांच्यातले जे संवाद आहेत किंवा यांच्यातल्या बऱ्याच गोष्टी दासबोधामध्ये आणि वेगवेगळ्या कथांमधून बाहेर आलेल्या आहेत की कसं बाकीच्या लोकांना कल्याण स्वामींविषयी मत्सर वाटायचा आणि मग समर्थांनी कशी त्यांची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये कल्याण स्वामी कसे सगळ्यांपेक्षा उजवे ठरले, अशा बऱ्याच कथा आपल्याला माहिती असतील. इथे सांगायचा मुद्दा हा आहे की आपण जर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये साधनेच्या मार्गावरती चालत असू तर या मत्सरापासून, म्हणजे काय तर ह्या मार्गावर चालत असताना आपल्यापेक्षा दुसऱ्याला जर अधिक अनुभव येत असतील तर त्या कंपॅरिझन मध्ये कधी अडकायचं नाही. मत्सराच्या मुळाशी जे आहे ना ते दुसऱ्याशी कंपेअर करण्याची वृत्ती आहे. कारण या विषयामध्ये वय, या विषयामध्ये साधना ह्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या पूर्वसंचित कृपेने गुरुकृपा ही जास्त काम करते आणि ती गुरुकृपा मिळावी, काही जणांना ती त्यांच्या पूर्व प्रारब्धामुळे, त्यांच्या आई वडिलांच्या पुण्याईमुळे लवकर मिळते, काही जणांना उशिरा मिळते, परंतु त्या मार्गाने सचोटीने सातत्याने प्रयत्नरत राहणं हे आपल्या जीवनाचं इति कर्तव्य आहे, ना की दुसऱ्यासोबत आपण आपली तुलना करणं. तो किती पुढे, मी किती मागे, किंवा या अशा आशयाच्या गोष्टीमध्ये स्वतःच्या विचारांना कधीच अडकवून देऊ नका. कारण हे अडकणं आपल्या अधोगती करता कारणीभूत ठरतं किंवा आपल्या अधोगतीचा पाया ठरतं. त्यामुळे मत्सरापासून स्वतःचं संरक्षण नक्की करा. आणि जर आपल्याला आत्मिक उन्नतीच्या मार्गावरती जायचं असेल तर तो आपला आणि आपल्या सद्गुरूंचा आणि आपल्या इष्ट देवतेचा विषय असतो, ना की आपल्या बरोबरच्या समसाधकांचा. मग हा जो मत्सर आहे ना, त्या मत्सरामध्ये आपल्या काय होतं की या मत्सरातून आपल्या अंतःकरणाची शूद्रता आणि आपल्या स्वभावाची नीचता व्यक्त होते. त्यामुळे या मत्सरापासून आपण सर्वप्रथम स्वतःचं संरक्षण करायचं. दुसऱ्याचं सुख न पाहणे ही आपल्यामध्ये अस्वस्थता निर्माण करणारी गोष्ट आहे.
आणि मग हे आपल्यातल्या दुबळेपणाचं सुद्धा एक प्रतीक आहे. त्यामुळे याच्यापासून स्वतःचं संरक्षण करायचं. आता पुढे जाऊन येतो तो आहे दंभ. आता दंभ म्हणजे काय, तर ही अनधिकार लोकेक्षणाची संतती आहे. आता अनधिकार लोकेक्षणा म्हणजे काय, लोकेक्षणा म्हणजे पॉप्युलॅरिटी. लोकांमध्ये आपल्याला असं वाटतं की आपण प्रिय व्हावं, लोकांनी आपल्याला रिस्पेक्ट द्यावा, लोकांनी आपलं कौतुक करावं, लोकांनी आपली वाहवा करावी, पण त्याचा अधिकार आपल्याला नाही, त्याची पात्रता आपली नाहीये, पण तरी लोकांनी हे करावं. आपल्याला मान सन्मान, प्रतिष्ठा, लौकिक या सगळ्या गोष्टी आपल्याला उत्कटतेने हव्या असतात. पण ह्या सगळ्या गोष्टी मिळण्याकरता त्याच्या मुळाशी जो असतो तो त्याग असतो, तप असतं, ज्ञान असतं, चारित्र्य असते, विद्वत्ता असते, विवेक असतो. ह्या कुठल्याही गोष्टी करण्याची ना मानसिक ना शारीरिक कुठलीही तयारी आपल्यामध्ये नसते, परंतु लोकांनी आपलं कौतुक करावं ह्याच्याकरता आपण आग्रही असतो. हा विरोधाभास म्हणजे दंभ आहे. मग आपण दंभ करतो म्हणजे काय करतो, तर ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत ना, त्या असण्याचा आभास आपण लोकांच्या समोर किंवा लोकांच्या मनामध्ये किंवा लोकांच्या समोर निर्माण करतो. जसं वाळवंटामध्ये मृगजळ दिसतं, पाण्यासारखं दिसते, पण तिथे पाणी नसतं, रेती असतं. दंभ हे आपण स्वतः लोकांसमोर निर्माण केलेलं एक मृगजळ आहे, ज्या मृगजळाचे शिकार आपण स्वतःच होतो. लोकांना त्याच्यामुळे काहीही फरक पडत नाही. मग बऱ्याच वेळेला अशी माणसं काय करतात, तर समाजसेवा किंवा देशसेवेचा किंवा निस्पृहत्व किंवा निस्पृहता आम्ही आहोत हे दाखवण्याचा आव किंवा प्रदर्शन मानलं जातं. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे आपण नाही आहोत त्याचं प्रदर्शन मांडणं आणि त्या प्रदर्शनावरती लोकांची वाहवा मिळवणं आणि ती वाहवा मिळवण्याकरता आतमध्ये असलेली अतृप्त इच्छा आणि त्या इच्छेकरता सगळा चालणारा खटाटो, हा तो दंभ आहे. परंतु हा मद, मत्सर आणि दंभ ह्या तिन्हीचं ओझ ही जीवदशा कॅरी करत असते. भारूक या शब्दाचा अर्थ ओझ, आणि हे ओझ जितकं जास्त जड आहे ना, तितकं जास्त जीवदशा आणि आत्मदशा याच्यामध्ये अंतर आहे. आणि हे अंतर जर कमी करायचं असेल तर क्रमाक्रमाने पहिल्यांदा आयुष्यातून दंभ कमी करावा, आपलं दिखावेपण संपवावं, दिखावेपणातून मोकळे झालो की तुलनेतून मुक्त व्हावं, तुलनेतून मुक्त झालो की विकारी कामापासून मुक्त व्हावं, म्हणजे क्रोध आटोक्यात येईल. आणि मग या सगळ्या गोष्टी आटोक्यात आल्या की मग ही जीवदशा आत्मदशेकडे जाण्याकरता तिचा प्रवास सहज होईल, किंवा आत्मदशेवरती जे या सगळ्या गोष्टींचं पांघरुण पडलेलं आहे ते पुसलं जाईल आणि आपल्याला आपलंच बेस्ट व्हर्जन बघण्याला मदत होईल. म्हणजे कसं, तर अडगळीतला एखादा जर आरसा असेल ना, तर त्या आरशावरती खूप धूळ जमलेली असते. मग त्या आरशामध्ये आपल्याला आपलं रूप दिसत नाही. का नाही दिसत आपलं रूप? कारण
त्याच्यावरती ती धूळ जळमट ही सगळी पुसली गेलीत ना, की मग आपल्याला आपलं रूप खूप चांगलं दिसतं, सुंदर दिसतं, पहिल्यापेक्षा अधिक उत्तम दिसतं. काय गरम? मग हे जे चांगलं किंवा उत्तम दिसणं आहे ना, किंवा आपलं असणं आहे, हे आपलं असणं आपल्या लक्षात येण्याकरता आयुष्यामध्ये क्रमाक्रमाने पहिल्यांदी दंभ सरायला हवा. मग आपल्यातील मत्सर मरायला हवा. मग कामातला विकार गळायला हवा आणि मग क्रोधावर विजय मिळवता यायला हवा. ह्या गोष्टी जर आपल्याकडून घडल्या आणि त्याला आपल्याला स्वाध्यायाची जोड देता आली, तर आपल्यातलं बेस्ट व्हर्जन आपल्याला लवकरात लवकर मिळू शकतं. लक्षात आलंय सगळ्यांच्या? कोणाला काही प्रश्न असतील तर आता विचारा बरं. तुम्ही सांगता हे सगळं प्रत्यक्ष आयुष्यात घडत असतं आणि आतून हादरून गेलोय आम्ही की खरंच आपण असं वागत असतो, हे कमी करायलाच पाहिजे. खूपच खूपच धक्का बसलेला आहे. याकरता आहे ना, याच्यातून मोकळं व्हायचं असेल तर आजपासून सुवर्ण संधी मिळतीये लगेचच. आज अधिक मास चालू होतो. हो, अधिक मासामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण चालू करा, कारण त्याचं फळ 100 पटीने अधिक मिळतं. या सगळ्यांवरती जालीम उपाय म्हणजे नामस्मरण. त्याचं स्मरण आधी नाम मुखाने घेणं, मग त्याला स्मरणात बसवणं, स्मरणाचं रूपांतर मनन आणि चिंतनात करणं आणि शेवटी त्याचा विलय अनुसंधान साधणं. या अवस्थेतून जर आपण या प्रक्रियेतून जर आपण या महिन्यामध्ये जाऊ शकलो, तर हे जे सगळे ताप आहेत, जीवदशेला चिकटलेले हे सगळे जे ताप आहेत, ते ताप कमी होण्यास मदत मिळेल. या तापातून आपली सुटका होण्यास आपल्याला हा महिना, हे नामस्मरण सहाय्यभूत होऊ शकेल. कोणाला काही प्रश्न आहे? हा सौरभ अश्विनी, एक विचारायचं होतं. म्हणजे आता आपण जे बोललो सगळं, तर याचा अर्थ आधी आपल्याला दंभ कमी करायला पाहिजे का? म्हणजे दिखावेपणाने सुरुवात करायला पाहिजे का? की मग मागे मागे क्रोधाकडे जायचं, म्हणजे असं मला समजलं, असं वाटतंय. बरोबर. काय आहे ना, दंभ हा पटकन पकडता येतो. बऱ्याच वेळेला असं होतं ना, आपल्याला राग येतो, पण आपलं मन पूर्णतः कन्व्हिन्स असतं की हा राग योग्यच आहे. त्यामुळे अशा योग्य गोष्टींना आणि कठीण गोष्टींना एकदम हाताशी नाही घालायचं, म्हणजे त्याला हात नाही घालायचा. मग जे छोटे छोटे विन आहेत ना, आयुष्यामध्ये क्विक विन जिंकत जायचे, अशी मॅनेजमेंट फिलॉसॉफी सांगते. लो हँगिंग फ्रूट जे असतात, जे सहज हाताला लागतील ना, ती फळं तोडावीत. मग दिखावेपणा पटकन पकडता येऊ शकतो. अरे, आणि आपण आपल्याला पकडू शकतो, मी आता दिखावा करतोय, माझ्याकडे नाहीये, ही लबाडी झालीये, पकडता येते पटकन. लो हँगिंग बरोबर. फ्रूट्स. मग पहिल्यांदा ते तोडावे आणि मग त्याच्यातून हळूहळू कठीण गोष्टींकडे जावं. मत्सर. आपल्या बरोबर काम करणाऱ्याला आपल्यापेक्षा जास्त पॅकेज मिळालं. मी बेट लावून देतो, तुमच्यापैकी प्रत्येक जण मला ऍटलिस्ट 10 कारणं देईल की तो कसा चुकीचा आहे. बरोबर. आणि तुम्ही उदाहरण पटवून द्याल की त्यांनी किती चुका केल्यात आणि मी किती चुका त्याच्या दुरुस्त केल्यात, तरी त्याला जास्त मिळतंय आणि मला कमी मिळतंय. त्यामुळे मत्सर हा तुलनेने हाताळायला कठीण. दुसऱ्याची कंपॅरिझन करणं हे चुकीचं आहे तुलनेने ना सर. काय म्हणताय? आता जे युग प्रेझेंटेशनचं आहे ना तर त्यामध्ये ते दंभ काय काय किंवा जे प्रेझेंटेशन चांगलं करतात
त्यांचंच हे होते. त्यामुळे आपण कसं करतो, आपण अध्यात्मात असल्यामुळं ना आपण आपले काम करत राहतो, की कुणाला दाखवण्यासाठी नाही, किंवा मग आपण मागेच राहतो ना. आपण ठीक आहे, आपण अध्यात्मात असल्यामुळे आपण समजून घेतो की आपली अवस्था तर शांत आहे ना, आपल्याला माहिती आहे ना. पण हे प्रत्येकाला जमत नाही ना सर, आहे की नाही? आजकाल सगळं प्रेझेंटेशनवर आहे. आपण इम्पॅक्ट वर काम करूयात प्रेझेंटेशन पेक्षा. माझ्या जीवनामध्ये जर माझ्या कामाची गुणवत्ता आणि क्वालिटी ही जर 100 नंबरी सोन्यासारखी असेल तर त्याचा इम्पॅक्ट दिसतो, मला दाखवावा लागत नाही. हो, दाखवावं आपण जे आहे. लागतं, जे दिसत नाही. आणि हे माझ्या जीवनातलं सध्याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो, कारण मीही तुमच्यासारखा सामान्य जीवनामध्ये काम करतो. मलाही या प्रसंगांना रेग्युलरली सामोरं जावं लागतं. पण म्हणून मी माझा मार्ग आजपर्यंत सोडलेला नाही आणि त्याची प्रचिती आज मला येतेय. त्या गोष्टी मला परत फिरून माझ्याकडे पुन्हा येताना दिसतायत आणि मग त्याची शाश्वती मिळते की जे समर्थ सांगतायत, जे शास्त्रांमध्ये लिहिलंय त्याला खरंच अर्थ आहे आणि ते शाश्वत आहे. वेळ द्यावा लागतो आणि तेच आपल्याला तेच पेशन्स म्हणाय ठेवावा लागतो. म्हणजे तो दिखावा संपल्यावरती थोड्या वेळाने आपल्याला त्याचा रिझल्ट मिळेल असं, की करेक्ट. असं नाही की हा पहिल्यांदी तो दिखावा संपला ना मा, की तुमच्यावरचं ओझं कमी होईल. तो हो. दिखावा करण्याकरता ना आपण खूप मॅनिप्युलेशन करतो. आणि म्हणजे मन आणि डोकं त्याच्यामध्येच व्यस्त राहतं. करेक्ट. भीती त्याच्यातूनच उत्पन्न होते ना सर, की आपण जर वेळ, संधी आणि आपल्या सगळ्या ह्याचं ज्ञान जर नाही आपण इन कॅश करू शकलो, त्यात काही प्रत्येक गोष्ट पैशाचीच नाही, परंतु त्याचे परिणाम, संधी या गोष्टीमुळेच एक भीती वाटते की होईल की नाही, झालं नाही तर अवतीभोवतीच्यांनी पण आपल्यानुसार त्यानुसार केलं नाही, की भीती त्यातूनच उत्पन्न होते ना सर. मग भीती वाटली की आपलं कॉन्फिडन्स थोडा लो होत जातो सर. सौरभ जी, मैं हा बोलू का? अश्विनी मा, तुम्ही सौरभ जी, काय मैं म्हणत बोलू का? होतात? एकच मिनिट. अश्विनी मा, नाही, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पूर्णतः? हो हो, मला मिळालंय. मला तेच हवं होतं की आधी काय सुरुवात करायची, म्हणजे करून क्रोध घालवण्यासाठी पहिले क्रोध घालवायचा का आधी दंभ पासून दंभापासून सुरुवात सुरुवात करा, प्रक्रिया हा, सोपी हा. होती. आणि पेशन्स पाहिजे हे तर नक्कीच आहे. सगळ्या गोष्टींमध्ये रिझल्ट एकदम समोर मिळणार नाही कदाचित. दिखाव्यामधून रिझल्ट लवकर मिळेल पण तो राहणार नाही असं मला वाटतं. तो टिकणार नाही, हा, तो तेच टिकाऊ टिकणार नसतो. नाही, टिकाऊ नसेल. धन्यवाद सर, आपल्याला कळलं. प्रोफाउंड काम करायचंय आणि आपल्याला येस, इम्पॅक्टफुल काम करायचंय. मग त्याला वेळ हा द्यावा लागतो. द्यावा लागेल. हा, ऐकांनी लिहिलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये, जर हे ज्ञान आम्हाला तरुणपणी उपलब्ध झालं असतं तर आमचा जीवन प्रवास अधिक सुखकर झाला असता. तरुण आणि म्हातारं हा फक्त समज आहे. एज इज जस्ट द नंबर. आपण अनुभवाने समृद्ध होत असतो. त्यामुळे आपलं वय वाढलं म्हणजे आपली समृद्धता वाढली आणि त्या समृद्धतेला शास्त्राची जोड मिळाली की समृद्धता आणि परिपक्वता एकत्र येते आणि ज्यावेळेस फळ पिकतं आणि समृद्ध होतं त्यावेळेस ते समाजाकरता अधिक लाभदायी ठरतं. म्हणजे आता आपल्याला समाजाकरता अधिक उपयुक्त ठरण्याकरता अनुकूल काळ आहे, असा आपण नक्की विचार करू शकतो. आणि आपला आणि आजूबाजूच्या सर्वांचा जीवन प्रवास सुखकर, सुयोग्य नक्की करू शकतो. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला कधीच उशीर होत नाही. प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळेला घडते, कारण त्यावेळेला घडण्याकरता आणि त्यावेळेला ती गोष्ट ग्रहण करण्याकरता तुम्हीही तयार झालेले असता. तुम्ही तयार होता याचा अर्थ तुम्ही ते ज्ञान ग्रहण करण्याकरता तुमच्याकडे वेळ उपलब्ध झालेला असतो. ते ज्ञान जीवनात उतरवण्याकरता तुमची मानसिक तयारी झालेली असते. आणि
नुसतंच माहिती घेऊन काय उपयोग आहे जर ते माझ्या जगण्याचा भाग नसेल तर. लक्षात येतंय का? माहितीने ओझं वाढतं, बाकी काही नाही. हा कविता, मग तुम्ही काहीतरी विचारत होता. हा नाही नाही मला एक असं एक ऑब्झर्वेशन द्यायचं होतं की बोला बोला. म्हणजे जे प्रोजेक्शन बद्दल बोलत होते, प्रेझेंटेशन म्हणत आहे का प्रोजेक्शन हम्म. आहे. आता इतक्या वर्षांचा अनुभव की प्रोजेक्शननी डेफिनेटली फरक पडतो की कसं प्रोजेक्ट करता तुम्ही. तर असं नाही म्हणता येणार की नाही फरक पडत, पण ठीक आहे, आपण जो मार्ग स्वीकारलाय त्याच्यात आपलं कन्व्हिक्शन असलं तर त्याप्रमाणे आपल्याला वाटचाल करायची आहे. आणि मग तिथे कंपॅरिझन नाही करायची की ठीक आहे मी हा मार्ग स्वीकार केलाय, ह्याप्रमाणे आम्हाला मिळणार. तर आपल्या आत्मशांती करता म्हणून विदाऊट प्रोजेक्शन पुढे जायचंय. तर नॉट नेसेसरीली की प्रोजेक्शनचा आहे जमाना, हे सत्य आहे, ह्याच्यात हा काही आता गाडी इथे इथे थोडी गल्लत होती. प्रोजेक्शन आपलं आपलं ठरवायचंय आपल्याला की आपल्याला काय नाही, तुम्ही करायचं. म्हणताय बरोबर आहे, पण मी थोडं अधिक सुस्पष्ट करू इच्छितो. या दोन शब्दांची वेगळ्या अर्थाने फोड करू. आपण जे कामाच्या ठिकाणी काम करतो त्याचं व्यवस्थित आपल्याला प्रेझेंटेशन देता येणं आणि ते योग्य शब्दात मांडता येणं याच्याविषयी दुमत नाहीये. इथे समर्थ जे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत की दंभ म्हणजे काय, की जे नाहीये ते दाखवण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे मी माझं काम केलंय आणि ते मी माझं काम लोकांसमोर मांडतोय, फेअर पॉइंट. पण जे काम मी केलं नाहीये तरी मी ते केल्याचा आव आणतोय, हा झाला दंभ. कारण केलेलं काम प्रेझेंट करण्याकरता बुद्धीला खपावं नाही लागत, परंतु दंभ करायचा असेल तर खूप मॅनिप्युलेशन करावे लागतात की या कामाचं क्रेडिट मलाच कसं मिळेल. त्यामुळे स्वतःला प्रेझेंट करायला, स्वतःला प्रोजेक्ट करायला समर्थांचा विरोध अजिबात नाहीये. इनफॅक्ट समर्थांनी संभाजी महाराजांना पत्र लिहून सांगितलं आणि त्यांना आठवण करून दिली की शिवाजी महाराजांचं चालणं कसं होतं, बोलणं कसं होतं, त्यांचं सलगीकरण कसं होतं, हे नीट समजून घे, त्याची आठवण ठेव आणि त्यानुसार तू तुझ्या सहकार्यांशी आणि प्रजेशी वाग. म्हणजे तुझं प्रेझेंट करणं, लोकांशी इंटरॅक्ट करणं हे उत्तमच हवं. परंतु जे तू नाहीस, जे तुझ्यात नाही किंवा जे तू केलेलं नाहीस त्याविषयीचा वृथा अभिमान, त्याविषयीचा वृथा देखावा लोकांसमोर मांडू नकोस. इथे इतकंच सांगण्याचा प्रयत्न. आता आपण एका पेजवर आलो का? कदाचित उल्कामा तुम्हाला पण हेच सांगायचं असेल. तुम्ही म्यूट वरती आहात मा, तुम्ही म्यूट वर आहात. मी ते सांगायले की आता प्रेझेंटेशनचा जमाना आहे आणि बरोबर. आपण आपलं काम असं करत राहतो अध्यात्मात असल्यामुळं की कुणी दखल घ्यावी, आपली प्रशंसा करावी अशी आपली अपेक्षाच नाहीये. पण बरोबर. त्यांच्या आपल्या प्रत्येक गोष्टीतली प्रगती सगळ्याच गोष्टीत जास्त आहे आणि तरीही आपण शांत राहणं म्हणून आपल्याला अपयश वाटतं की आपण खरंच खरंय. अपयशी ठरलो का असं वाटतं ना, आणि होतंय तसं, पण ठीक आहे. कधी कधी असं होतं, मन खट्टू होतं आपलं, हा. त्याच वेळेला आपला दृढ विश्वास कामी येतो. आता आणि याचं माझं उत्तर आहे तर ना, हे जे घडतंय ना, हा एक्झॅक्टली बघा, म्हणजे समर्थांनी आपल्या सगळ्यांच्या मानसशास्त्राचा किती बारकाईने अभ्यास केलेला आहे. ही जी सगळी आता तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत ना, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी 7व्या श्लोकामध्ये दिलेली आहेत. हा सगळे. पुढचा आपला स्वाध्याय तोच आहे. काय आहे बरं तो श्लोक, माहिती आहे का कोणाला? पाठ नाहीये सर, खरं सांगायचं म्हणजे पाठ नाहीये. हा. आता मग ह्याला आहे ना,
या आठवड्यामध्ये हा एक स्वाध्यायामध्ये आणखीन एक ऍड करा की पुढच्या आठवड्यामध्ये जो आपल्याला श्लोक येणार आहे ना तो वाचून ठेवा. बर. आणि तुम्ही जे सगळे आता जे म्हणताय ना, जे प्रश्न तुम्ही आता विचारले त्याचं नेमकेपणाने उत्तर समर्थांनी दिलेलं आहे. अगदी नेमक्या शब्दात की तुम्ही काय करावं. तुम्हाला जे प्रेझेंटेशनचा जमाना आहे, काय काय चाललंय याच्याविषयी ते खूप सुंदर भाष्य करतात. म्हणजे आम्हाला 400 तुमचं वर्षापूर्वी त्यामुळेच आवडतंय. 400 आम्ही वर्षापूर्वी सुद्धा समर्थांना हे प्रश्न दिसले. म्हणजे हे प्रश्न इथून पुढची 400 वर्ष झाली तरी तसेच राहणार आहेत. आणि ते असेच राहणार आहेत हे गृहीत धरून त्यांनी आपल्याला काही उपाय सुचवले. येस हर्षदा मा. जय गुरुदेव. हा बोला ह्याच्यामध्ये संजय. हा, बोला. ह्याच्यामध्ये प्रेझेंटेशन करणारे यांच्याबद्दल असूया किंवा मत्सर असा उत्पन्न होतो की त्यांचं चांगलं झालंय, म्हणजे त्यांना काय अप्रेझल झालं असेल, प्रमोशन झालं असेल किंवा हायर इन्क्रीमेंट मिळाली असेल, त्यावेळेला ह्या गोष्टीमध्ये येतात की तो किंवा ती प्रेझेंटेशन करते, चांगलं प्रेझेंटेशन करते. तर हे चांगलं प्रेझेंटेशन करत असल्याचं जे कौतुकाच्या भावनेने यायला पाहिजे, त्याच्यावेळी ते असूयेच्या किंवा मत्सराच्या भावनेने येतात. कधी कधी त्या वेळेला प्रेझेंटेशन करणं ही गरज असते. जर तुम्ही एखाद्या वर्गाचं, एखाद्या समाजाचं, एखाद्या संस्थेचं किंवा इव्हन कंपनीचं प्रतिनिधित्व करत असाल तर ती कंपनी चांगल्या पद्धतीने समोर प्रेझेंट करणं हे तुमचं काम असतं. त्यामुळं प्रेझेंट करणं ह्याच्याकडं काय काय लोक दुर्गुण म्हणून बघतात, पण हा खूप चांगला गुण आहे आणि अति आवश्यक असा गुण आहे. जर दंभापासून वेगळा काढून हे प्रेझेंटेशन तुम्ही करू शकलात तर ते तुमचं एक हायर लेवलचं स्किल आहे. आणि ह्या स्किलची जशी ती वैयक्तिक पातळीवरती गरज असेल किंवा नसेल, पण सामाजिक पातळीवरती, संस्थेच्या पातळीवरती ती गरज असतेच असते. त्याच्यामुळं जर हे स्किल माझ्याकडे नसेल तर ते मी स्वतःचं डेव्हलप करणं, त्याच्यामध्ये आणखीन प्रगल्भता कशी येत जाईल हे बघणं आणि ते स्किल आत्मसात करणं हा प्रगतीचा खरा मार्ग आहे. मग त्याचा वापर कसा करायचा हे त्या वेळेप्रमाणे ठरवत आहे. मला प्रेझेंटेशन येत नाही आणि तो किंवा ती चांगलं प्रेझेंटेशन करते, यांनी नकारात्मक भावात जायच्या ऐवजी ह्याच गोष्टीला, ह्या सिच्युएशनला सकारात्मक वळवून ते कौशल्य, ते स्किल आत्मसात करणं हा प्रगतीचा खरा मार्ग असू शकतो. होतं काय, मी बऱ्याच वेळेला बघतो की प्रेझेंटेशन याला एक दुर्गुण म्हणून बघितलं जातं. आणि आणखीन एक मला गोष्ट जाणवते, बरेच जण म्हणतात की आत्ताचा जमाना प्रेझेंटेशनचा आहे. मला असं वाटतं की राजाकडं काही हजार वर्षांपूर्वी सुद्धा भाट नावाची काही कॅटेगरी होती जी त्यांची स्तुती सुमने गात असत. म्हणजे प्रेझेंटेशन तेव्हा सुद्धा होतं, आत्ता सुद्धा आहे आणि साहजिकच ह्याच्या पुढे येणाऱ्या काळात सुद्धा कायमच असेल. त्यामुळे आत्ताचा जमाना प्रेझेंटेशनचा नाहीये. प्रेझेंटेशन सर्व काळ होतं आहे आणि कायम असेल. मला येतंय की नाही येतंय आणि मला माझ्या बरोबरच्यांपेक्षा चांगल्या पद्धतीने येतंय की नाही येतंय हा चर्चेचा किंवा विषयाचा मुद्दा असू शकतो. सध्या एवढंच. धन्यवाद. वा संजीवजी, खूप छान सांगितलं. जर आपण सत्य आणि चांगुलपणावर ठाम राहिलो तर इतर लोक नकारात्मक गुणांमध्ये गुंतलेले असतात. वरिष्ठांवर प्रभाव पाडता न आल्याने स्वतःची श्रेष्ठता किंवा आणि वेगळी ओळख कशी टिकवावी. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या स्वाध्यायामध्ये नक्की मिळेल. पुढच्या श्लोकामध्ये याचं उत्तर दिलेलं आहे समर्थांनी. आणि जसं आत्ता संजीवजी सांगत होते तसं स्वतःला लोकांसमोर उभं करता येणं, स्वतःचे विचार लोकांसमोर मांडता येणं, स्वतःचे विचार योग्य पद्धतीने व्यक्त करता येणं हे एक मूलभूत कौशल्य आहे, जे कौशल्य आपण सगळ्यांनी अंगीकारायला हवं.
आपण थांबूयात, प्रार्थना म्हणूयात. अजून कोणाला काही प्रश्न आहे? सौरभ दादा, फक्त एक हा. बोलायचं होतं. जसं प्रेझेंटेशन हे इम्पॉर्टंट आहेच, त्याच्याबद्दल काही नाही, पण जे आपल्याकडे नाहीये त्याचं प्रेझेंटेशन करणं चुकीचं आहे ना, हो, दिखावा. बरोबर. अगदी त्यालाच दंभ हा म्हटलंय. हा तर आणि तेच त्याचं ओझं म्हणजे निघतच नाहीये. हा आणि प्रेझेंटेशन तर आहेच, म्हणजे ते तर पहिल्यापासून आहे आणि नेहमीच दाखवा, म्हणजे पण नसलेल्या गोष्टीचा देखावा म्हणजे नको. तेवढंच. हो, अगदी अगदी बरोबर, अगदी बरोबर. हा हा. हा, स्मिता बोला, काय म्हणताय? एकदा तुम्ही सिनियर सिटीजन झाले म्हणजे वानप्रस्थाश्रम सो कॉल्ड, म्हणजे तुम्हाला आता हे पैसे कमवणं किंवा अप्रेझल करणं त्याच्यापेक्षा थोडे पुढे गेले आहात. आणि म्हणजे आपण काही घर सोडून खरंच जंगलात राहायला जात नाही, पण तरी हे सगळं खूप सोपं होतं, बऱ्यापैकी सोपं होतं. आणि तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता जर तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करायची आहे तर. कारण की आता आपण या सगळ्याच्या वरतीच पोहोचून गेलो ना, याची आवश्यकताच नाहीये काही. आणि तसंही पण घरात राहताना सुद्धा एक ज्येष्ठ राहून पण अजिबात क्रोध वगैरे सोडून आणि तसं जमतं राहायला, की नेक्स्ट जनरेशनशी जुळवून घ्यायचं. जसं खायला आपण समजा आपण स्वतः सोडला असेल कांदा लसूण किंवा दुसरं काही फास्ट फूड, पण पुढची जनरेशन खाते तर त्यांना खाऊ द्यायचं. आणि आपण कधी त्यांच्या बरोबर बाहेर गेलो तर ऑप्शन नसेल तर खायचं किंवा उपास करायचा. पण म्हणजे क्रोध सोडून राहायला तसं जमायला सोपं आहे आता हो, बऱ्यापैकी. खरंय, हा बरोबर. खूप छान आणि सोप्या शब्दात तुम्ही आणखीन सोपं केलं. हो, सोपं आहे. हा. क्रोध सोडून फार म्हणजे माझ्याकरता तरी आहे. मला तसंही पहिल्यापासून कधी राग यायचा नाही, का माहित नाही. नोकरी करत अरे वा. असताना नसतानाही, आताही पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या जनरेशन मध्ये त्यांची लाईफस्टाईल अगदीच वेगळी आहे, असते. प्रत्येकाच्या घरात तसं आहे. पण समहाऊ माहित नाही येत मला राग कोणत्याही गोष्टीचा, तर ठीक आहे म्हणजे आय एम हॅपी. छान. चला. आणि हे मी खूप रोज मन लावून ऐकते दर रविवारी. हा. नेहमी बोलते असत भाग नाही, पण ऐकते आणि ते ग्रहण करून ते सबकॉन्शियस माइंड मध्ये ते होतं, दर्ज छान के किया जाता है असं, म्हणजे छान छान उमटतं छान ते डोक्यात. छान. तर प्रभाव तर पडतो, जाणता अजाणता तुम्ही असं काही ऐकलं की प्रभाव नक्की पडतो मनावर. आणि ते वागण्यातून दिसून पण येतं म्हणजे तसं येस. आपल्याला समर्थ नेहमी जाणवतं. म्हणतात, हम्म. हा वाछा, एका तळ्यात राहून राजहंसही होता येतं. राईट. हो ते बरोबर. कसं व्हायचं तेच आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. समर्थांनी सांगितलं. हम्म. प्रार्थना म्हणूयात. हम्म. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ओम्. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ओम्. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपण आलात, हा स्वाध्यायाकरता उपस्थित राहिलात, त्यामुळे हा स्वाध्याय संपन्न होऊ शकला. त्याकरता आपला सतशः ऋणी. सौरभजी, तुम्ही
बाकी लोकांपर्यंत हा स्वाध्याय पोहोचवू शकला तर आम्हाला DYCT टीमला आनंद होईल. पुरुषाचा ज्ञानाग्नी जो सध्या मंदावत चाललेला आहे, तो ज्ञानाग्नी आणखीन सक्षम करण्याचं कार्य स्वाध्यायाद्वारे आपण हाती घेत आहोत. त्या कार्यास तुमच्या सगळ्यांचा सहभाग प्राप्त होईल, सहयोग मिळेल. त्यामुळे हा स्वाध्याय अधिकाधिक लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकलात तर आम्ही सर्वजण आपले स्वतःशः ऋणी असू. सौरभजी, आज तुम्ही प्रत्यक्ष उदाहरण दिलं. आजकाल सगळ्यांच्याकडे पाहुणे आहेत, मुलांच्या सुट्ट्या आहेत आणि बहुतेक घरोघरी पाहुणे आहेत किंवा आपण जातो किंवा आपल्या घरी कोणी येतं. तर आणि घरोघरी हे ऑनलाईन क्लासेस पण सगळेजण करतात कोणचे ना कोणचे तरी. तर जर आवाजामुळे डिस्टर्ब झालं तर उगीच क्रोध करायचा नाही, शांतपणे त्यांना सांगायचं, 1 मिनिट व्हिडिओ बंद करायचा, जरा खिडकी बंद करून घ्या, मी क्लास घेतोय, आणि दी स्माइलिंग फेसने आपला क्लास घेतच राहायचा. हे तुम्ही प्रत्यक्ष उदाहरणावर दाखवलात की या छोट्या मोठ्या कारणांनी क्रोध करायची आवश्यकता नाहीये. धन्यवाद. पुढच्या रविवारी आपण सगळेजण पुन्हा भेटूयात आणि तुमच्या कुटुंबातल्या बाकीच्या लोकांना पण या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्या. कारण याच्या मागचा हेतू, या रविवारच्या स्वाध्यायाचा हेतू समाजाचा मंदावत चाललेला ज्ञानाग्नी चेतवणं हा आहे. चिंतनाकरता प्रत्येकाला प्रवृत्त करणं आणि त्या चिंतनातून आपल्या कृतीमध्ये परिवर्तन आणणं, ह्याकरता हा सगळा खटाटोप आहे. त्यामुळे सगळ्यांना पुन्हा धन्यवाद, पुन्हा एकदा शतशः नमन आणि पुढच्या रविवारी पुन्हा सगळेजण भेटूयात आणि आजच्या पडलेल्या प्रश्नांची उत्तरं नक्की बघूया. जय गुरुदेव. थँक्यू. जय जय रघुवीर समर्थ.